नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. मॅडम, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या अतिशय प्रतिष्ठित आणि सन्माननीय पदावर आज आपली निवड झालेली आहे. महाराष्ट्रव्यापी या पदावर आपली निवड ही अतिशय आनंदाची बाब आहे. या संदर्भात आपल्या मनोगत काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला कराड दहीफळे, प्लास्टिक सर्जन आहे आणि आत्ता होऊ घातलेल्या 26 एप्रिल रोजी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे जे इलेक्शन झाले त्यामध्ये मी एक सदस्य म्हणून निवडून आलेली आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही एक शासकीय दृष्ट्या अधिकृत संस्था आहे आणि यामध्ये डॉक्टरांची नोंदणी, नियम आणि देखरेख केली जाते. आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा एखादा आपण फोन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला केला जातो, मग ते आपलं रजिस्ट्रेशन असेल, रिन्युअल असेल, त्याचबरोबर आपलं जे क्रेडिट आवर्सची जी जाचक आट आहे आणि जर आपण बघितलं की मेडिको लिगलचे जे केसेस आहेत ज्यामध्ये की रुग्ण एकतर कन्झ्युमर कोर्टात जातो, सिव्हिल कोर्टात जातो किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये जातो, तर ह्या सर्व गोष्टींच्यासाठी नियम आणि देखरेख करणारी जर ही संस्था जर काही असेल तर हे महाराष्ट्र मेडिकल संस्था आहे. आणि यामध्ये आता जे निवडून आलेले 9 सदस्य आहेत आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट 9 लोकांना त्यांना अपॉइंट करतो. म्हणजे ही 18 लोकांची बॉडी असते आणि 1,41,000 यावेळेस वोटर होते. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांची ही एक अधिकृतदृष्ट्या संस्था आहे. आतापर्यंत या पदावर महिला डॉक्टरांची नियुक्ती झालेली नाही. आपण एकमेव आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? महिला डॉक्टर आतापर्यंत एक महिला होऊन गेलेली आहे आणि मी ही 2 नंबरची महिला असेल, 2 नंबरला आहे. आणि आपण जर बघितलं की महिलांचं प्रतिनिधित्व हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. त्याच पद्धतीनं काउन्सिलमध्ये सुद्धा महिला ही एक म्हणजे एक स्ट्रॉंग महिलांचं प्रतिनिधित्व करणार आहे. मॅडम, किती वर्षाचा कार्यकाळ राहील आणि नेमकं कामाचं स्वरूप काय राहील? किती वेळ देता येईल या कामाच्या बाबतीत? काउन्सिल ही एक मी आपल्याला सांगितलं की 18 लोकांची बॉडी आहे आणि त्यामध्ये कामाचं स्वरूप सांगितलं तर ह्याच्यामध्ये जेव्हा ही 18 लोकांची बॉडी असते, जेव्हा ही बॉडी बनते, बॉडी बनल्यानंतर त्याच्यामध्ये चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि बाकीचे सदस्य असतात आणि सब कमिटीज असतात. हे सर्व मिळून काउन्सिलचं कार्य बघतात आणि त्यामध्ये मग डॉक्टरांच्या वेगळ्या वेगळ्या जे काही समस्या असतील तर त्या समस्यावर कार्य केलं जातं. यामध्ये जर आपण मला विचारलं तर आम्ही नक्कीच या काउन्सिलसाठी जेवढं जस्टिस देता येईल, जेवढं काम करता येईल, जे काउन्सिलला आमची जेवढी गरज असेल त्याप्रमाणे आम्ही सर्वजण, सर्वचे सर्व डॉक्टर्स काउन्सिलसाठी नक्कीच 100% काम करू याची मी आपल्याला ग्वाही देते. वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रात सुद्धा अतिशय लोकप्रिय आणि प्रतिष्ठेचं नाव आहे. या प्रतिष्ठेला अजून म्हणजे 4 चांद लागतील असं आपलं कार्य राहील असा विश्वास आपल्याला वाटतो का? नक्कीच. आपल्याला माहित आहे की जो माणूस जास्त बिझी असतो त्याच्याकडे जास्त टाइम असतो, त्यांना टाइम मॅनेजमेंट करणं हे अतिशय चांगल्या पद्धतीने जमतं. त्याचप्रमाणे मी सुद्धा माझी टाइम मॅनेजमेंट करेन आणि मला माझं हॉस्पिटल असेल, त्याचबरोबर माझं सामाजिक कार्य असेल, त्याबरोबरच काउन्सिलला सुद्धा मी नक्कीच काउन्सिलला जिथे जिथं कार्य करायचं असेल तिथं मी माझं 100% देऊन माझं कार्य करेन. आपण निवडून आला याचं सर्व श्रेय कशाला देत, कोणाला देतात? नक्कीच मी निवडून आले याचं पूर्ण श्रेय माझे जे डॉक्टर्स आहेत, माझे जे मतदार आहेत त्यांनाच मी माझं सर्व श्रेय देते. कारण त्यांनी मतदान केलं, त्यांनी आम्हाला निवडून दिलं, त्यामुळेच मी काउन्सिलमध्ये जाऊ शकले. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांचं जे कार्य असेल ते कार्य करणं ह्यासाठी मी कटिबद्ध असेल एवढी मी आपल्याला ग्वाही देते. 2 दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या पाठीमागे आहेत. त्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला या ठिकाणी लाभ झाला आहे. डॉक्टर भागवत कराड आणि डॉक्टर दहीफळे सर. आता आमचं घरच डॉक्टरी आहे, सगळेच डॉक्टर आहेत. मी जन्मले ते डॉक्टरांच्याच घरात जन्मलेली आहे. त्यामुळं डॉक्टरांच्या ज्या ज्या समस्या असतात, डॉक्टरांच्यासाठी काय कार्य केलं पाहिजे याची नक्कीच मला जाण आहे आणि त्यांच्यासाठीच मी माझं जे कार्य आहे ते त्यांच्यासाठीच मी करत राहणार आहे.